सकळा नमामि गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण राधा रानी की जगदम्बा माता की नमः पार्वती पते परम पूजनीय गुरुदेव चराचरामध्ये वास करणारी भगवंत परमात्माची असीम शक्ती भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि तमाम परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्यानं चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी आपण हा सप्ताह सोहळा आयोजित करीत आहोत। योगी सम्राट समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या 7 दिवसाच्या नंतर मी सुद्धा इथून माझ्या निजधामाला निघून जाणार आहे। माझ्या ज्ञानाचा भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता तुला मी मागे ठेवत आहो। तेव्हा उद्धवानी भगवंताला म्हटलं, देवा तुम्ही जर इथून आता पुढे जर तुमच्या निजधामाकडे जर निघत असाल तर मी पण तुमच्या सोबत येतो। भगवान परमात्माने उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे या जगताला कळू दे बाबा, इथे वर नाही आले अवतार, हिरले पामर जीव किती। या जगताला कळू दे बाबा, इथं यावंही एकट्याला लागतं आणि जावं सुद्धा एकट्याला लागतं, हे या जगाला कळू दे, याला मृत्यू लोक असं म्हणतात। तेव्हा उद्धवजी भगवान परमात्म्याच्या चरणावर बसून रडू लागले, देवा तुम्ही जर या मृत्यू लोकातून तुम्ही जर आता इथून श्रीमद भागवत महापुराण हा माझा प्राणप्रिय ग्रंथ आहे, मी माझा प्राण त्या ग्रंथामध्ये प्रस्थापित करतो। तेव्हा कुठे उद्धवाला भगवान परमात्माचं जगताला लीला दाखवण्याकरिता जरी निघत असेल ना, पण तरीही मी माझा आत्मा माझं तेज श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये मी स्थापन करून ठेवतो। बाबा भागवत महापुराण हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, वेदाला लागलेलं फळ आहे। निगम कल्प तरोगलितम फलम शुक मुखादमृतद्रव संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मोहरो रसिका भुविभावकः। वेदाला लागलेलं फळ आहे श्रीमद भागवत महापुराण। श्रीमद भागवत महापुराणाची निर्मिती कशी झाली कालच्या सत्रामध्ये आपण पाहता कथेला स्पर्श केला, पहिल्या भागामध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी थांबून गेलो होतो आपण। कारण कालच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माचा भगवान पांडुरंग परमात्माचा ऐसे रुक्मिणी मातेशी विवाह या ठिकाणी आपण संपन्न केला। वसंत पंचमीच्या शुभ आणि पावन मुहूर्तावरती भगवान परमात्माने रुक्मिणी देवीचं पाणीग्रहण केलेलं आहे, रुक्मिणी देवीचा स्वीकार केला। तो दिवस म्हणजे कालचा दिवस वसंत पंचमीचा दिवस होता। म्हणून मुख्य कथेला स्पर्श करून आपण त्या ठिकाणी कथेचा अतिविस्तार करत बसलो नाही।